भाग 2 कालचक्राचे 7 नियम. वर्ल्ड ड्रामा म्हणजे प्रत्येक आत्म्याची टाइमलाईन रेखीय नसून एक शाश्वत कॉस्मिक सायकल म्हणजे कालचक्र आहे. हा सिद्धांत क्वांटम फिजिक्स, न्यूरोसायन्स, थ्योरी ऑफ रिलेटिव्हिटी स्पेशल आणि जनरल थर्मोडायनॅमिक्स आणि मेटाफिजिक्स यांवर आधारित 7 नियमांच्या आधारावर सिद्ध केला गेला आहे. नियम 1 प्रकृती आपले डिफॉल्ट बिहेवियर वेव्ह एनर्जी म्हणजे मल्टिपल स्टेट्स पासून मास किंवा पार्टिकल च्या सिंगल स्टेटमध्ये बदलते जेव्हा तिला पुरुषाद्वारे ऑब्झर्व्ह केले जाते, कारण पुरुषाचे कॉन्शियस माइंड एका वेळी केवळ सिंगल स्टेट समजू शकते. म्हणून पुरुषाचे कॉन्शियस माइंड प्रकृतीला नियंत्रित करते, जसे क्वांटम फिजिक्समध्ये डबल स्लिट एक्सपेरिमेंटच्या बिफोर ऑब्झर्वेशन प्रयोगातून समजले जाते. सिद्धांत संकल्पाने सृष्टी किंवा प्रकृती, जसे एमोटो यांनी जलरूमवर निरीक्षण केले. याचा अर्थ असा की आंतरिक विश्व बाह्य विश्वावर नियंत्रण ठेवते, ज्यामध्ये पंचतत्वांपासून बनलेला शरीरही समाविष्ट आहे. नियम 2 पुरुषाच्या अनकॉन्शियस माइंडमध्ये रेकॉर्डेड स्क्रिप्ट प्रकृतीला नियंत्रित करते. क्वांटम फिजिक्सच्या डबल स्लिट एक्सपेरिमेंटच्या आफ्टर ऑब्झर्वेशन रिझल्टनुसार कॉज आणि इफेक्टचा थेट कोरिलेशन स्पष्ट दिसत नाही. यावरून असा संकेत मिळतो की प्रकृती एका प्रीडिफाईन स्क्रिप्टनुसार चालते. तीच स्क्रिप्ट प्रत्येक पुरुषाच्या अनकॉन्शियस माइंडमध्येही रेकॉर्डेड असते. पुरुषाच्या अनकॉन्शियस माइंडची स्क्रिप्ट कॉन्शियस माइंडच्या संकल्पाला जनरेट करते, त्यामुळे फ्री विल नसते. ही गोष्ट न्यूरोसायन्समधील लिबेट एक्सपेरिमेंटमुळेही प्रमाणित होते. निष्कर्ष पुरुषाची अनकॉन्शियस माइंड स्क्रिप्ट कॉन्शियस माइंडला नियंत्रित करते आणि कॉन्शियस माइंड संकल्प उत्पन्न करते. संकल्प पुढे जाऊन प्रकृतीला प्रभावित करतो. नियम 3 जसा निष्कर्ष काढला गेला आहे, पुरुषाची स्क्रिप्ट प्रकृतीची स्क्रिप्ट नियंत्रित करते. ही प्रकृतीची स्क्रिप्ट एक लिनियर वर्ल्ड लाईन असते, जी 4 डायमेन्शनल स्पेसटाइमच्या इव्हेंट पॉइंट्स एक्स, वाय, झेड आणि टी यांनी मिळून बनलेली असते. ही गोष्ट क्वांटम फिजिक्स आणि थ्योरी ऑफ रिलेटिव्हिटी स्पेशलनुसार समजावली जाते. नियम 4 एनर्जीची मात्रा स्थिर राहते, पण एनर्जीची क्वालिटी नेहमीच घटत राहते. अर्थात प्रकृतीची क्वालिटी वेळेसोबत सतत कमी होत जाते. हीट इंजिनच्या 2 अवस्थांनुसार, जिथे एफिशियन्सी एनर्जी लॉस दर्शवते, सिस्टम आयडियल, डिटर्मिनिस्टिक, एक्सटर्नलोनली आणि फ्रिक्शनलेस स्टेटमधून बदलून रियल, नॉन डिटर्मिनिस्टिक, इंटरनल इन्क्लुसिव्ह आणि फ्रिक्शन असलेल्या स्टेटमध्ये येते. हा बदल एन्ट्रॉपीच्या नियमाप्रमाणे, म्हणजे थर्मोडायनॅमिक्सच्या सेकंड लॉनुसार घडतो. मागील नियमांनुसार आणि पूर्वनिर्धारित स्क्रिप्टनुसार पुरुषाची क्वालिटी प्रकृतीची क्वालिटी नियंत्रित करते. प्रकृतीच्या क्वालिटीचं युनिट ऑफ मेजरमेंट एन्ट्रॉपी आहे. पुरुषाच्या क्वालिटीचं युनिट ऑफ मेजरमेंट विकाराच्या रूपात काढलं जाईल. नियम 5
प्रकृतीच्या क्वालिटीची युनिट ऑफ मेजरमेंट एन्ट्रॉपी आहे आणि ही पुरुषाच्या क्वालिटीच्या युनिट ऑफ मेजरमेंटशी मॅप होते, ज्याला विकार म्हणतात आणि जिसे ब्लॅक लेयरच्या रूपात दाखवले आहे. एन्ट्रॉपी हीट इंजिनच्या नॉनडिटर्मिनिस्टिक स्टेटवर लागू होते, जी विकारी विश्वाशी मॅप होते आणि ब्लॅकमध्ये दाखवली आहे, तर हीट इंजिनची डिटर्मिनिस्टिक स्टेट निर्विकारी विश्वाशी मॅप होते आणि ग्रीनमध्ये दाखवली आहे. एन्ट्रॉपी टाइप मॅपिंग या प्रकारे काढली जाते. डेल्टा एस म्हणजे थर्मोडायनामिक एन्ट्रॉपी डिफरन्स कॅपिटल एसशी मॅप होते, जी थ्योरी ऑफ प्रोबॅबिलिटीवर आधारित स्टॅटिस्टिकल एन्ट्रॉपी आहे. ही पुढे कॅपिटल एचशी मॅप होते, जी मॅक्सवेलच्या थॉट एक्सपेरिमेंटनुसार इन्फॉर्मेशन एन्ट्रॉपी आहे. इन्फॉर्मेशनचा अर्थ आहे मेमरी आणि प्रोसेसिंग, जी ब्रेनच्या समतुल्य आहे आणि शेवटी सोल किंवा पुरुष यांच्या समतुल्य आहे. इन्फॉर्मेशनला ग्राफ थ्योरीनुसार बायनरी ट्रीचा उपयोग करूनही दर्शवले जाते, जिथे ट्रीच्या शाखांमधून नेव्हिगेशन पुरुषाच्या विकल्पाच्या समतुल्य आहे. म्हणून बायनरी ट्रीची डेप्थ इन्फॉर्मेशन एन्ट्रॉपी दर्शवते, जी पुरुषाच्या विकार लेयर्सच्या समतुल्य आहे. या प्रकारे हीट इंजिनची एन्ट्रॉपी सोल इंजिनच्या विकाराशी मॅप होते. नियम 6 हे सर्व पूर्ववर्ती फिजिक्स नियमांवर आधारित एक लिनियर आणि युनिफॉर्म स्क्रिप्ट आहे, जी सर्व आत्म्यांवर समान रीतीने लागू होते. यात वेळेसोबत आत्म्याची क्वालिटी म्हणजे इमोशनल कोशंट सत घटत राहते, कारण पुरुषाची क्वालिटी म्हणजे विकार वाढत जाते आणि तेच प्रकृतीची क्वालिटी म्हणजे एन्ट्रॉपी हिलाही वाढवतं. ही प्रक्रिया शेवटी थर्मल डेथपर्यंत घेऊन जाते. नियम 7 लॉ ऑफ सायकल. पृथ्वीचा मास थ्योरी ऑफ रिलेटिव्हिटी स्पेशलनुसार 4 डायमेन्शनल प्लेन फॅब्रिकमध्ये प्रभाव उत्पन्न करतो. हा प्रभाव थ्योरी ऑफ रिलेटिव्हिटी जनरलनुसार तो ज्योमेट्रिकल कर्वेचर निर्माण करतो, म्हणजे सायकल तयार करतो. निष्कर्ष प्रकृतीची स्क्रिप्ट लिनियर न राहता सायकलमध्ये परिवर्तित होते. नियम 3 नुसार जेव्हा पुरुषाची स्क्रिप्ट प्रकृतीची स्क्रिप्ट नियंत्रित करते, तेव्हा हा निष्कर्षही निघतो की पुरुषाची स्क्रिप्ट सुद्धा सायकल आहे. ही गोष्ट क्वांटम फिजिक्सद्वारे पुन्हा प्रमाणित होते. डबल स्लिट ऑब्झर्वेशनमध्ये बिफोर ऑब्झर्वेशनच्या क्लॉकवाईज आणि आफ्टर ऑब्झर्वेशनच्या अँटीक्लॉकवाईज दोन्ही रिझल्ट सारखेच येतात. नियम 6 जो योगायोगाने थर्मल डेथकडे जाणारी सरळ रेषा आहे, त्याला मेटाफिजिक्स एंटिटीद्वारे अमान्य केले जाते. ही एंटिटी वाय ॲक्सिस म्हणजेच क्वालिटी ॲक्सिस चे व्हॅल्यू शून्य करून रेषेची दिशा उलटवते. एन्ट्रॉपी वेळेच्या बाणाची दिशा निश्चित करते, जो 4 युगांदरम्यान भूतकाळातून भविष्याकडे जातो. एक मेटाफिजिक्स सत्ता रेषेच्या स्लोप कोनाला 90 अंशांनी अँटी क्लॉकवाईज दिशेने बदलते. हाच नियम 7 आहे, सायकलचा नियम. वाय ॲक्सिस
म्हणजे पुरुषाची क्वालिटी अर्थात विकार जेव्हा शून्य होते तेव्हा प्रकृतीची क्वालिटी म्हणजे एन्ट्रॉपी ही शून्य होते. तेव्हा ग्राफमध्ये ही लाईन एक्स म्हणजे टाइम ॲक्सिस ला इंटरसेक्शन पॉइंटवर छेदते, ज्याला पॉइंट कॅपिटल टी म्हटलं जातं. हाच पॉइंट कॅपिटल टी 5000 वर्षांच्या बरोबरीचा मानला जातो आणि हीच शाश्वत कॉस्मिक सायकल म्हणजे कालचक्र ची अवधी आहे. भाग 2 समाप्त.